नमस्कार. आज 15 ऑगस्ट निमित्त मालवण नगरपालिकेतील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच्या गटाच्या नगरसेवकांनी मालवणवासियांच्या काही प्रश्नांच्या समस्या घेऊन आणि त्यांचा 100% निकाल लागायला पाहिजे अशा याने उपोषण धरलं होतं. प्रथमतः या उपोषणाला सर्व महाविकास आघाडीतील तसेच आमचे अपक्ष निवडून आलेले आचरेकर साहेब आले, त्यांचं सर्वांचं मी आभार मानतो. प्रथमतः मी कचरा या विषयाशी थोडं नगरपालिकेचा कचऱ्याचं टेंडर आणि नगरपालिकेने मालवणवासियांना काय सुविधा दिली पाहिजे त्या टेंडरमधून याबद्दल जी जनजागृती निवडून आल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी लपवून ठेवली आहे ती या व्हिडिओच्या माध्यमाने करू इच्छितो. मी सांगू इच्छितो की मालवणवासियांचा जो काय कर निधी येतो, जो काय नगरपालिकेचं उत्पन्न आहे आणि शासनाकडनं निधी मिळतो त्याच्यातून सुमारे 2 कोटी वर्षाला GST वगळून म्हणजे जवळपास 2,30,00,000 एवढं किमतीचं हे कचरा संकलनाचं टेंडर होतं. पूर्वी जेव्हा भाजप शिवसेना आणि आमचे आमदार वैभव नाईक यावेळी जेव्हा सत्तेत असताना जी कचऱ्याचं काम चालायचं, कचरा टेंडर चालायचं, ते जवळपास 40 लाख ते 50 लाख असं होतं. आणि मालवणवासियांना माहिती आहे त्या वेळेच्या टेंडरपेक्षा वेगळं असं काहीच ह्या टेंडरमध्ये घडताना दिसत नाही आहे. नगरपालिकेचे सत्ताधारी आणि जे काय कचऱ्याचा ठेकेदार आहे ते दिशाभूल करत आहेत. लोकांना रस्त्यावरनं गाड्या घेऊन येतात आणि विचारतात कचरा उचलला जातो काय, लोक हो म्हणतात. पण तुम्हाला सांगू इच्छितो की तो कचरा जिथे स्कॅनर लावलाय, ज्या घराच्या पायरीवर स्कॅनर लावलाय तिथे येऊन तुमचा कचरा हा घरोघरी म्हणजे दारात जाऊन घराचा झोपडपट्टी किंवा छोटी घरं आहेत, रेसिडेन्शियल ज्याला घरं म्हणतो, त्यांचा कचरा दारात जाऊन उचलायचा आहे. आणि त्यासाठी एवढा मोठा निधी दिला आहे. बिचारे आमचे कचरा कर्मचारी तेवढेच ठेवले आहेत आणि त्यांच्यावर बर्डन घालून त्यांची संख्या न वाढवता त्यांच्यावर बर्डन येतं आणि ते बिचारे ओढताण करून कचरा उचलत आहेत. पण ठेकेदार आणि सत्ताधारी आमचा जो काही ठाम आरोप होता, ठेकेदार आणि सत्ताधाऱ्यांचं संगनमत आहे. कारण आता सत्ताधारी आलेले आहेत, प्रशासकीय लागवड नाही आहे, राजवट नाही आहे आणि ते जे कोण ठेकेदार आणि सत्ताधारी मिळून जे काही एकत्र गोलमाल करतायत आणि एवढा मोठा भ्रष्टाचार चालू आहे. 2,20,00,000 टेंडर आणि कचरा मात्र पूर्वीसारखा 60 लाखाचा टेंडर असल्यासारखाच उचलला जातो आहे. पत्रकारांना आम्ही दाखवले पूर्वीचे आपल्या डम्पिंग यार्डचे फोटो आणि एवढं टेंडर देऊन आता झालेली अवस्था याचे पण फोटो दाखवले. तर हे लोकांनी लक्षात घ्यायचं आहे की यापुढे जर तुमच्या दारात तुम्हाला रस्त्यावर येऊन कचरा द्यायला लावला तर त्याला सांगायचं आहे की बाबा रे, तुम्हाला पैसे दिलेले आहेत ठेकेदाराला, तुम्ही कचरा कृपया आमच्या घराच्या दाराकडे येऊन उचला. घंटा गाडी वाजली, स्पीकर लागला म्हणजे तुम्ही धावत जाऊन कचरा द्यायचा नाही आहे, हे लक्षात घ्या. आणि त्याप्रमाणे उद्यापासून संकलन होईल असं आम्हाला CO साहेब लेखी आश्वासन देत आहेत. त्यामुळे त्या विषयाबद्दल आम्ही त्यांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आणि CO साहेबांनी सांगितलं की याच्यापुढे असं झालं नाही तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करू. तसंच त्याने आधी जे काही केलं आहे त्याच्यावरही दंडात्मक कारवाई करू असं इथे आम्हाला आश्वासन दिलं आहे. त्याने आम्ही ह्या मुद्द्याला त्यांच्याशी सहमत झालो. दुसरा मुद्दा जो होता तो नळपाणी योजना. नळपाणी योजनेनिमित्त आम्ही सांगू इच्छितो की ही नळपाणी योजना मालवणवासियांच्या पुढील 60-70 वर्ष त्यांना त्याचा उपभोग घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी ही नळपाणी योजना आमदार वैभव नाईक असताना मंजूर होऊन त्याचं टेंडर होऊन ही योजना चालू झाली. आता सत्ताधारी आल्यापासून आम्ही सांगतोय की या नळपाणी योजनेची देखरेख नीट होत नाही आहे, त्याची विशेष सभा घ्या, PMCला बोलवा, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी, तिची ओनर आणि नळपाणी योजनेचा कॉन्ट्रॅक्टर हे सख्खे भाऊ आहे, सख्खे भाऊ बहीण आहेत. तर त्याच्यावर आणि हे सभागृहाला माहिती करून देत नाहीत ही माहिती आणि त्यामुळे अशी परिस्थिती झाली आहे की हम करे सो कायदा आणि तो ठेकेदार इथे यायला बघत नाही. सत्ताधाऱ्यांना तो डिरेक्ट सांगतो की मला वेळ नाही आणि सत्ताधारी त्याचं काही बिघडू शकत नाही. अशी आज परिस्थिती झाली आहे. लोकांना अक्षरशः फसवत आहेत. उद्या ह्या ठिकाणी नळपाणी योजना मालवणमध्ये पाईपलाईनचं काम चालू झालं की रस्ते फोडून घालणार आहेत. त्या रस्ते कसे कुठून तो पाणी लाईन नेणार, तो काय करणार आहे आणि कसं लोकांना तो सुखसुविधा देणार आहे पाण्याची, याबद्दल कोणताही
कोणतीही मीटिंग आणि त्याचा कोणताही एकही पेपर नगरपालिकेत नवीन निवडून आलेल्या नगरसेवकांना सत्ताधाऱ्यांकडनं दिला जात नाही किंवा सत्ताधाऱ्यांच्या नगरसेवकांनाही माहिती नाही. पण आम्हाला हे कळत नाही की का त्याला पाठीशी घालतायत आणि का त्याची सभा लावायला उशीर करतायत. CO साहेबांनी आम्हाला आता सांगितलं की 1 महिन्याच्या आत मी आढावा बैठक आणि ते जे कोण नळपाणी योजनेचे जबाबदार अधिकारी आहेत, जे कोण PMC प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी आहे, त्यांना आम्ही बोलावून घेऊ. त्यामुळे आम्हाला त्याही गोष्टीत आम्ही CO साहेबांना सहकार्य करायचं ठरवलं आहे. आता पुढची गोष्ट राहिली की भुयारी गटार, त्या बाबतीत तपस्वी मयेकरांना मी सांगतो की बोलावं म्हणून. नमस्कार. खरं तर भुयारी गटार ही योजना अत्यंत जिव्हाळ्याची मालवणवासियांसाठी आहे, परंतु या भुयारी गटारचं काम गेले 17 ते 18 वर्ष होत नाही आहे. त्या ठेकेदारावर कोणत्याही प्रकारचा दबाव सत्ताधारी असतील, प्रशासन असतील, हे देत नाही आहे. मी परत सांगतो आहे, ही जी योजनेसाठी जवळपास 42-45 कोटी रुपये खर्च करून या योजनेचा एकही रुपयाचं म्हणजे ती पूर्ण योजना कोलॅप्स झाल्यासारखी आज या ठिकाणी आहे. आम्ही CO साहेबांना विचारलं, या संदर्भात सुद्धा आढावा बैठक भुयारी गटार संदर्भात जे अधिकारी असतील, जे प्रशासकीय असतील किंवा ठेकेदार असतील, त्यांना घेऊन सभागृहामध्ये अधिकृत भुयारी गटार संदर्भात आढावा बैठक लावावी. त्याप्रमाणे CO साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे की आम्ही ही 1 महिन्याच्या आत भुयारी गटार संदर्भात योजनेच्या संदर्भात सभागृहात मिटिंग लावत आहोत आणि त्यालाही आम्ही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे. त्याच्या पुढचा मुद्दा म्हणजे मालवण शहर हे पर्यटनदृष्ट्या विकसित होतं आहे, पण आज मालवण शहराच्या दरवाजावरच म्हणजे देववाडच्या पुलावर अनाधिकृत स्टॉल एवढे विळख्यात आलेले आहेत की मालवणची दुर्दशा म्हणावी लागेल. आता मी त्याचे थोडक्यात माहिती देतो. ज्यावेळी एखाद्या बिल्डिंगला असतील, कॉम्प्लेक्सला असेल, ज्यावेळी आपण OC देतो त्यावेळी जी सेटबॅकची लाईन असते, त्याची जागा असते, ही खरं तर नगरपालिकेची असते. नगरपालिकेने ती त्याच वेळी ताब्यात घेतली पाहिजे, परंतु अशी कोणतीही गोष्ट नगरपालिका करत नाही आहेत. खरं तर सत्ताधारी त्या नगरपालिकेला, प्रशासनाला पाठीशी घालत आहेत आणि अशी प्रकारची गोष्ट करायला देत नाहीत. याचं कारण त्या सेटबॅक लाईनच्या जागेमध्ये जे स्टॉल उभा केलेले आहेत, त्या स्टॉलमध्ये विशिष्ट प्रकारच्या पक्षाच्या पदाधिकारी हप्ते घेत आहेत आणि हे अनधिकृत स्टॉल चालू आहेत यांच्या वरद असताना. त्यामुळे लवकरात नागरिकांना त्याचा त्रास होतो आहे. आज पुढे गणेश चतुर्थी येते आहे. मालवण शहरामध्ये ट्रॅफिकच्या समस्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत की लोक वारंवार अपघात होत आहेत, तरी पण प्रशासन ठप्प आहे. सत्ताधारी यावर काही बोलत नाही आहेत. आम्ही CO साहेबांना विनंती केली की बाबा हे स्टॉल जे स्टॉल आहेत ते एका गणेश चतुर्थीच्या आत तात्काळ हटवले गेले पाहिजेत. आज तिथे पार्किंग आहे. आज मालवण शहरातल्या प्रत्येक नागरिकाला जर विचारलं तर मालवण शहराचं पार्किंगच कोणाला दिसणार नाही, कारण त्या ठिकाणी अनधिकृत स्टॉल हे त्या समोर बांधले गेलेले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर उठवणार असं CO साहेबांनी सांगितलेलं आहे. 1 महिन्याच्या आत, गणपतीच्या आत अशी या सर्व मुद्द्यांवर CO साहेब आता आम्हाला लेखी आश्वासन देणार आहेत, लेखी स्वरूपात पत्र देणार आहेत आणि या संदर्भात आम्ही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स प्रशासनाला दिलेला आहे.